लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। तर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या, आजची बातमी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। कल्पना करा, एकदम सकाळी उठता आणि तुमच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा झालेले दिसतात। होय, हे खरोखर शक्य आहे, कारण सध्या अशी मोठी अपडेट समोर येतेय की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच दर महिन्याचे 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेतून फेब्रुवारी 1500 रुपये, मार्च 1500 रुपये, एकत्र 3000 रुपये थेट खात्यात। ही बातमी सध्या वेगाने पसरतीये आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरतीये। मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगतो, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची शक्यता खूप जास्त आहे। आता तुम्ही विचार करत असाल, अचानक असे का? तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांना मिळालेला नाही। मार्च महिना संपत आलाय, पण तरीही तो हप्ता प्रलंबित आहे। यामुळेच सरकारसमोर आता 2 पर्याय आहेत: फेब्रुवारीचा हप्ता आधी देणे किंवा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देणे। आणि सध्या दुसरा पर्याय जास्त चर्चेत आहे, म्हणजेच जर फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही तर एप्रिलमध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते। पण जर फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्येच आले तर एप्रिलमध्ये फक्त मार्चचा 1500 रुपये मिळेल। आता एक महत्त्वाची गोष्ट, ही योजना फक्त पैसे देण्यापुरती नाहीये, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा मोठा प्रयत्न आहे। 100%। अनेक महिलांनी या 1500 रुपयेचा उपयोग करून घर खर्च सांभाळला, आरोग्य उपचार केले, छोटे व्यवसाय सुरू केले आणि याच सकारात्मक उदाहरणांमुळे सरकारही ही योजना पुढे सुरू ठेवण्याच्या तयारीत आहे। इतकंच नाही, तर महिलांना आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठीही पुढे काम केलं जाणार आहे। तसंच लखपती दीदीसारख्या उपक्रमांमुळे लाखो महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त झाले आहे आणि पुढे आणखी लाखो महिलांना यात सहभागी करण्याचं उद्दिष्ट आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद होणार नाही, पुढेही सुरू राहणार आहे आणि सरकारने यासाठी अर्थसंकल्पातही मोठी तरतूद केली आहे। आता येथे सर्वात महत्त्वाची सूचना, ई-केवायसी बद्दल। जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल किंवा त्यात काही चुका असतील तर तुमचा 1500 रुपयेचा हप्ता थांबू शकतो। सरकारने आता 31 मार्च 2026 पर्यंत शेवटची संधी दिली आहे। ज्या महिलांची केवायसी राहिली आहे किंवा केवायसीमध्ये चुका आहेत किंवा ज्यांचा लाभ अचानक बंद झाला आहे, त्यांनी लगेचच आपली माहिती तपासून दुरुस्ती करून घ्यावी, कारण लाखो महिलांचे पैसे फक्त केवायसीच्या छोट्या चुकांमुळे थांबले आहेत। अंगणवाडी स्तरावर पडताळणी सुरू आहे आणि अपात्र आढळलेल्या महिलांचे पैसे थांबवले जात आहेत। म्हणून तुम्ही पात्र असाल तरीही केवायसी बरोबर आहे का तपासा, बँक अकाउंट लिंक आहे का तपासा, कोणतीही चूक ताबडतोब दुरुस्त करा, नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। आता एक महत्त्वाचा मुद्दा, लाडक्या बहिणींची मोठी मागणी आहे, पैसे देण्यासाठी एक फिक्स तारीख ठरवावी, कारण सध्या हप्ते उशिरा मिळत असल्यामुळे घरखर्च अडकतो, आर्थिक नियोजन बिघडतं, अनेक कामं थांबतात। जर एक ठरलेली तारीख असेल तर सगळ्यांना सोपं जाईल। आता एक महत्त्वाचा मुद्दा, जो प्रत्येक लाडक्या बहिणीचा आहे, पैसे देण्यासाठी एक फिक्स तारीख असावी का? सध्या काय होतंय, कधी 20 तारखेला, कधी 5 तारखेला, कधी तर महिनाभर उशीर। यामुळे घरखर्च अडकतो, EMI किंवा उधारी अडकते, प्लॅनिंग बिघडतं। जर एक ठरलेली तारीख असेल तर सगळ्यांना सोपं जाईल। तुमचं मत काय आहे? हो, फिक्स तारीख हवी, नाही, चालू आहे तसं ठीक? कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांना मागील 2-3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी ही आशा आहे। जर केवायसी योग्य असेल तर थकीत हप्ते देखील पुढील काळात जमा होऊ शकतात। म्हणजे काय, डिसेंबर प्लस जानेवारी प्लस फेब्रुवारी असे एकत्र पैसे मिळण्याची शक्यता काही प्रकरणात आहे, पण त्यासाठी केवायसी बरोबर असणं खूप गरजेचं आहे। आता शेवटी महत्त्वाचं, फेब्रुवारी प्लस मार्च म्हणजे 3000 रुपये मिळण्याची शक्यता। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात। अजून अधिकृत घोषणा नाही। 31 मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करा, योजना पुढे सुरूच राहणार आहे। लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना सुद्धा शेअर करा। तुम्हाला काय वाटतं, सरकारने एक फिक्स तारीख ठेवायला हवी का?
कमेंटमध्ये नक्की लिहा हो किंवा नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला जानेवारीपर्यंतचे सगळे पैसे मिळाले का की अजून काही हप्ते थकीत आहेत, हे पण कमेंटमध्ये सांगा. शेवटी लाडक्या बहिणींनो, 31 मार्चपूर्वी KYC पूर्ण करा. तुमचा हक्काचा लाभ थांबू देऊ नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बहिणींना सुद्धा ही माहिती शेअर करा, कारण पुढची मोठी अपडेट कधीही येऊ शकते. धन्यवाद.